रामकृष्ण हरी मित्रांनो. अ, थोडा ब्लॉग सोडायला एक दिवस उशीर झाला. का माहिती आहे का, एडिटिंगला वगैरे वेळ नाही भेटत. आणि ठीक आहे, जसं जसं मला एडिटिंगला वेळ भेटेल तसं तसं मी ब्लॉग सोडत जाईन. कदाचित 1 ते 2 दिवस सुद्धा माझा नेक्स्ट ब्लॉग पडण्यासाठी वेळ लागू शकतो. तेवढं तुम्ही केअर करा. पाऊस चालू आहे तर तुमचं पुन्हा एकदा चालता बोलता श्रावण सोबत या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मागच्या ब्लॉगला बऱ्यापैकी तुम्ही प्रेम दाखवलं, काही हरकत नाही. असू द्या, सुरुवातच आहे. पण त्या जसं मी सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही कमेंट कराल, ज्या विषयांवरती कमेंट कराल त्या विषयांवरती आपण चर्चा करू. त्यामध्ये माझा मित्र रोहन सकपाळ त्यांनी एक छानशी कमेंट केली. त्यांनी मला सांगितलं, त्याच्याशी कमेंट आहे की ही सकाळी मॉर्निंग वॉक करता करता ब्लॉग बनवणं ही ट्रिक त्याला खूप आवडली आहे. आणि सोबतच त्यांनी मला त्यात विषयसुद्धा सांगितलेला आहे. बरोबर आहे, रोहन आणि आम्ही नेहमीच आध्यात्मिक गोष्टींवरती चर्चा करतो. त्याला पुन्हा एकदा माझ्याकडून श्रीकृष्ण जन्मकथा ऐकायची. तर चला मग आजचा विषय हाच असेल. जास्त आपण इकडे तिकडे न बोलता ब्लॉग छोटा बनवण्यासाठी आपण श्रीकृष्ण जन्मकथाला सुरुवात करू. पाऊस बहुतेक गेलेला आहे. तर श्रीकृष्ण जन्मकथा ही कथा कुठून सुरुवात होते, तर आत्ताच्या हिशोबाने 5 ते 5.5 हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा द्वापार युगाचा अंत होता आणि कलियुगाचा प्रारंभ होणार होता. द्वापार युग संपणार होता. म्हणजे ही कथा 5 ते 5.5 हजार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. देव अवतार कधी घेतो माहिती आहे का, जेव्हा अधर्म चरमसीमावर असतो, म्हणजे अधर्म त्याच्या शेवटच्या स्टेपला असतो, तेव्हा भगवंत अवतार घेत असतो. त्या टायमाला सुद्धा द्वापार युगात अनेक राक्षस माजले होते, पाप वाढलं होतं, अधर्म वाढला होता, धर्माची व्याख्याच बदलली होती. आणि तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या पृथ्वीतळावरती आपला 8वा अवतार श्रीकृष्णाचा घेतला. तर आज आपल्याला ती जन्मकथा बघायची आहे. थोडक्यात मी सांगणार आहे. रोहनने खूप छान विषय मला सांगितलाय, माझ्या आवडीचा. ही कथा तुम्हाला पण ऐकायला आवडेल अशी आशा करतो. थोडक्यात मी कथा सांगतो. खूप राक्षसांचा माज वाढला होता आणि हे सगळे राक्षस मथुरेचा राजा कंस या कंसाच्या अधीन होते. कंस हा एक अधर्मी राजा, अधर्मी राक्षस होता. त्याची सुद्धा एक मागे कथा आहे, ती आपण पुन्हा कधीतरी सांगू. आपल्याला कृष्ण जन्मकथा पाहायची आहे. कंस एवढा क्रूर होता, एवढा वाईट होता, एवढा दुष्कर्मी होता की त्यांनी स्वतःच्या बापाला म्हणजे उग्रसेनाला बंदिशालेत टाकून स्वतः सिंहासनावर बसला होता. आणि हे सगळे राक्षस, सगळ्या ज्या काही काळी विद्या, काळी माया, हे सगळे राक्षस, सगळे असुर त्याच्या अधीन होते. सगळे राक्षस त्या कंसाच्या अधीन होते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की त्या काळात जास्त राक्षस होते की आताच्या काळात जास्त राक्षस आहेत? याचं उत्तर ना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. कमेंटमध्ये याचं उत्तर मला जो सांगेल त्याला मी रिप्लाय देईन आणि त्याचं उत्तर पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. ठीक आहे. तर ह्या राक्षसांचा माज एवढा वाढला होता, एवढा अधर्म वाढला होता, एवढं पाप वाढलं होतं, या पापाचं ओझं पृथ्वी मातेला सहन झालं नाही. ती पृथ्वी माता एका गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की काहीतरी तोडगा काढा. ब्रह्मदेवाने सांगितलं की माझं कार्य आहे जगाची निर्मिती करणं, तर राक्षसांचा नाश करणं ही माझं काम नाही. आपल्याला कैलासावर जावं लागेल, म्हणजे महादेवांकडे जावं लागेल. महादेवांकडे गेल्याच्या नंतर
सगळे 33 कोटी देव, ब्रह्मदेव, पृथ्वी माता कैलासावरती गेले, महादेवांकडे गेले. महादेवाने सुद्धा असं उत्तर दिलं, की जेव्हा जेव्हा देवांवर संकट येतील, तेव्हा तेव्हा या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी मी तयार आहे. पण ही गोष्ट आहे पृथ्वी तळावरची. आणि पृथ्वीची सध्या परिस्थिती अशी आहे, की जरी मी त्रिशूळ उचलला, तर काही क्षणातच पृथ्वीचा अंत होईल. म्हणून आणि ही खरी गोष्ट आहे. आपण ही निसर्गाची एवढी वाट लावलेली आहे, की कधी आपला अंत येईल. कारण का सुनामी वगैरे आपण पाहतोच आहे. कधी या पृथ्वीचा अंत होईल सांगू शकत नाही. शिवाय या जगाचा अंत होईल, कलियुगात या जगाचा अंत होईल असं सुद्धा सांगितलेलं आहे. असो ठीक आहे, तो वेगळी गोष्ट आहे. ही पृथ्वी तळावरची गोष्ट आहे. तर या पृथ्वी तळावरच्या राक्षसांचा अंत मी नाही करणार. आपल्याला त्याच्याकडे जायला लागेल जो जगाचा बाप आहे, जगाचा पालनकर्ता आहे. भगवान श्री हरी विष्णू त्याच्याकडे जावं लागेल. मग महादेव, ब्रह्मदेव, पृथ्वी माता आणि बाकी सगळे 33 कोटी देव वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्या गेल्या आता भगवान श्री हरी विष्णू हे तर अंतर्यामी आहेत. पुढे काय होणार आहे आणि काय करायचं आहे ही सगळी त्यांचीच संकल्पना आहे. वैकुंठात पाऊल ठेवल्या ठेवल्या भगवान विष्णूंनी त्यांना आश्वासन दिलं, काही चिंता करू नका. एक प्रमाण आहे, आकाशाची वाणी सांगे सकळांसी, तळमळ मनाशी धरू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. थोडक्यात भगवान विष्णूंनी त्यांना असं आश्वासन दिलं की तुम्ही काहीच चिंता करू नका. लवकरच या पृथ्वी तळावरती मी देवकीच्या पोटी अवतार घेणार आहे. माझा 8वा अवतार श्रीकृष्ण या रूपाने अवतार घेणार आहे. मी माझ्या जागेवरती पोचलोय. थोडक्यात थोडी स्ट्रेचिंग करतो आणि लगेच आपण स्टोरी स्टार्ट करू. आजूबाजूला मोरांचा आवाज येतोय, पण कदाचित माझा आयसोलेशन मोड आहे म्हणून कदाचित मोरांचा आवाज येणार नाही. हलकासा येईल. तुम्हाला आवाज येतोय की नाही सांगा. पक्ष्यांचा पण आवाज येतोय, पण मोरांचा सुद्धा आवाज येतोय. या बाजूने येतोय. जर दिसला तर मी लगेच कॅप्चर करेन. आणि आज सूर्यदेवाने दर्शन आपल्याला दिलं नाही, कारण आज ही ढगांच्याच आड आहे. ठीक आहे, पावसाचे दिवस आहेत, श्रावणाचे दिवस आहेत. ठीक आहे. तर मग चला, माझी स्ट्रेचिंग झालेली आहे. आपण आपल्या कथेकडे वळूयात. तर भगवान विष्णूंनी असं आश्वासन दिलं की देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. माझा कृष्ण अवतार या पृथ्वी तळावरती येणार आहे. कोणाच्या गर्भा? देवकीच्या गर्भा येईल भगवान. आता ही देवकी कोण? तर जो मथुरेचा राजा कंस, जो राक्षस, सगळे राक्षस त्याच्या अधीन होते, त्या कंसाचीच बहीण ही देवकी होती. म्हणजे त्या कंसाच्याच घरात भगवंत जन्म घेणार होता. देवकी ही कंसाची लाडकी बहीण होती. कंस हा जरी क्रूर असला तरी आपल्या बहिणीवरती अपार प्रेम करायचा. पण एवढा क्रूर होता की सगळे राज्य दुश्मन राज्य होते. म्हणून या कंसाच्या बहिणीजवळ कोणी विवाह करायला तयार नव्हता. म्हणून त्याचा बालपणीचा मित्र वसुदेव हा विवाहित होता. त्याचं लग्न झालं होतं माता रोहिणी सोबत. पण कोणीच लग्नासाठी तयार नाही, म्हणून त्याचा जवळचा मित्र वसुदेवाने देवकीजवळ लग्न केलं. सूर्यदेवाने सुद्धा दर्शन दिलंय, बघू शकता तुम्ही. दिसतंय का तुम्हाला? मी एक्सप्लोजर कमी करतो. रामकृष्ण हरी. बहिणीचं लग्न वसुदेवाशी लावून दिलं. बहिणीवरती एवढं प्रेम की ज्या वेळेस वसुदेव आणि देवकीची वरात निघत होती, तेव्हा रथावर स्वतः सारथी कंस बसला होता. रथ मथुरेच्या सीमेवरती आला आणि तितक्यात अचानक ढग कडाडले, मोठी आकाशवाणी झाली. आणि असं म्हणतात ती आकाशवाणी आतापर्यंतची शेवटची आकाशवाणी होती, पण त्यानंतर अजूनही आकाशवाणी झाली नाही. आणि त्या आकाशवाणीने सांगितले की हे दृष्ट दुराचारी कंसा, तू ज्या बहिणीला म्हणजे देवकी आणि वसुदेवाला ज्या रथावर बसून नेतेस, त्याच देवकी आणि वसुदेवाचा 8वा पुत्र तुझा काळ असणार आहे. असं म्हटल्याबरोबर कंसाचे हातपाय थरथर थरथर कापायला लागले. 2-3 मिनिटं विचार केला
आता कंसाच्या जागी जर आपण असतो तर आपण काय विचार केला असता? जर आपल्याला कळलं, आपल्याला आपलं मरण कळलं असतं, तर आपण काय विचार केला असता? सगळे आपले वाईट कर्म आहेत ते सोडून दिले असते आणि चांगल्या मार्गाला लागलो असतो. पण तो कंस होता महाराज, राक्षस होता. त्या कंसाने काय विचार करावा? 2-3 मिनिटं विचार केला, की या देवकीचा 8वा पुत्र माझा काळ आहे. जर मी आत्ताच्या आता या देवकीला, माझ्या बहिणीला आत्ताच्या आत्ता खलास करून टाकली, तर माझा काळ जन्माला येणारच नाही. कंस राक्षस होता. कंसाची वृत्ती खूप राक्षसी होती. एवढा क्रूर, की ज्या बहिणीवरती एवढा प्रेम करायचा, त्याच बहिणीला मारायला उठला. घेऊनी खटक्का माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. खडक काढली म्हणजे तलवार काढली आणि देवकीला मारायला जाणार, तितक्यात वसुदेवाने कंसाचा हात धरला. वसुदेवाने कंसाला सांगितलं, समजावलं, की तुझ्यासारख्या राजाला शोभत नाही. स्वतःच्या बहिणीवरती तलवार उपसतोस. अरे आकाशवाणीने सांगितलेलं आहे, की आमचा 8वा पुत्र तुझा काळ असणार आहे. आकाशवाणी खोटी ठरू शकते, तू तुझे कर्म सुधार. पण कंस काय ऐकायला तयार नव्हता. वसुदेवाने कंसाला सांगितलं, की जर का आमचा 8वा पुत्र तुझा काळ असणार आहे, तर आजपासून जेवढी आम्हाला बालकं जन्माला येतील, ती सगळी बालकं आम्ही तुझ्या स्वाधीन करू. कंस कंसाने वसुदेवाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि दोघांना जीवनदान दिलं. पण रथ पुन्हा फिरवला आणि पुन्हा मथुरेत नेला, मथुरेच्या बंदीशाळेत. दोघांना, ज्यांचं नवीन लग्न झालंय, त्यांना मथुरेच्या बंदीशाळेत डांबून ठेवण्यात आलं. आपल्या या सगळ्या जगतावर देवकी आणि वसुदेवाचे खूप उपकार आहेत. कारण देवकी आणि वसुदेवाने हा सगळा अन्याय सहन केला नसता, तर कदाचित आपल्याला भगवान श्रीकृष्ण लाभला नसता. कारण वसुदेव आणि देवकीने आपल्या 6 मुलांना गमावलं. कसं ते थोडक्यात सांगतो. 9 मास 9 घटका झाल्या आणि देवकीला पहिला मुलगा झाला. आता आई झाल्याचं सुख मानावं, की आपल्या मुलाला कंसाच्या स्वाधीन करावं, सुख साजरं करावं, की दुःख भोगावं, तिला कळत नव्हतं. देवकीच्या पहिल्या मुलाला, देवकीला, त्या आईला कवटालता सुद्धा आलं नाही, छातीला लावता सुद्धा आलं नाही. वसुदेवाने देवकीच्या मांडीवरून तो बाळ उचलला आणि कंसाच्या महाली नेला. कंसाच्या दरबारात कंस सिंहासनावर बसला होता. वसुदेवाने तो बाळ कंसाच्या स्वाधीन केला आणि कंसाने तो बाळ मांडीवर घेतला आणि तो बाळ कंसाकडे बघून खदखद हसायला लागला. त्या बाळाचे गोड मुख आणि त्याचे कौतुक बघून त्या कंसाला, त्या राक्षसाला माया उत्पन्न झाली. कंसाने वसुदेवाला प्रसन्न होऊन सांगितलं, आज जरी मी तुमच्यावरती अन्याय केला असेल, पण तरी सुद्धा तू माझा खरा मित्र आहेस. का? माझ्या शब्दाला जागलास. तुमच्या दोघांचा 8वा पुत्र माझा काळ असणार आहे. तुझ्या या पहिल्या बालकाने माझं काहीच वाकडं केलं नाही. तू याला परत घेऊन जा. वसुदेवाने कसलाही विचार न करता त्या बाळाला उचललं आणि धावत नेऊन बंदीशाळेत नेलं. देवकीच्या पुढ्यात नेऊन तो बाळ ठेवला. देवकी कालपर्यंत त्याला शिव्या घालत होती कंसाला, आता त्याच्या नावाने ओव्या घालत सुटली, की असेल मोठा राक्षसांचा राक्षस, पण माझ्या भावासारखा भाऊ नाहीये. ती कंसाला चांगलं म्हणू लागली. पण इथून गोष्ट पुढे सुरू होते. त्या देवकीला एकामागोमाग 6 बालकं झाली. त्या देवकीला 6 बालकं झाली. 7वा 7 महिन्याचा गर्भ तिच्या पोटात होता. आणि तेव्हा मथुरेत नारद मुनींनी प्रवेश केला. आता नारद मुनींचा स्वभाव तर तुम्हाला माहितीच आहे. नारद मुनींनी येऊन कंसांना असा उपदेश दिला, की आकाशवाणीने असं सांगितलं होतं, देवकीचा 8वा पुत्र तुमचा काळ असणार आहे. मग देवकीला अजून एकही बालक नाही जन्माला आला. कंसाने सांगितली 6 बालकं जन्माला आलेत, पण मी 8व्याची वाट बघत आहे. नारद मुनींनी त्यांना सांगितलं, तुम्ही राक्षस अंगाने बलवान आहात, पण बुद्धी तुमची भ्रष्ट आहे. तुम्हाला मारणारा कोणी साधा सुद्धा नसणार आहे, कोणतरी दैविक अवतार असणार आहे. तो कधी जन्म घेईल आणि कधी तुमचा वध करेल सांगू शकत नाही. ही समईची वात आहे. समईचा पहिला टोक कुठला आणि शेवटचा टोक कुठला मला सांगा.
तेव्हा कंसाच्या डोक्यात प्रकाश पडला. कंसाने विचार केला आणि धावत बंदीशाळेत गेला. आता तुम्ही म्हणाल, नारदाने असा उपदेश का दिला? नारद तर संत होते. पण नारदांचं काम हे होतं, की ज्या भगवंताच्या लीला आहेत, त्या लीलामध्ये जर अडथळा आला, तर नारद त्या लीला पूर्ण करायचं काम करत होते. त्या कंसाच्या हातून बाळ हत्येचं पाप घडावं म्हणून नारदाने ही लीला केली. कारण जोपर्यंत ज्याच्या पापाचा घडा भरत नाही, तोपर्यंत भगवंत त्याचा वध करू शकत नाही. कंस धावत गेला, बंदीशाळेत गेला आणि देवकी आणि वसुदेवाच्या पुढ्यात 6 बालकं खेळत होती. 6च्या 6 बालकांची तंगडी धरली म्हणजे पाय धरले आणि गरागड शिडेवर आपटून मारली एखाद्या नराधमासारखी. विचार करा त्या देवकीचा. आपल्या भावाने आपल्या मुलांना का नराधमासारखी शिळेवर गरागर आपटून मारली. काय त्या देवकीचं काळीज म्हणत असेल, काय त्या आईचं काळीज म्हणत असेल. गरागर आपटून शिळेवरती दगडावरती आपटून त्या बालकांना मारून टाकले. रक्ताचे पाट वाहून गेले. देवकी ते दृश्य बघताच बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्याच्या नंतर तिच्या पोटातला 7 महिन्याचा गर्भ आपोआप नाहीसा झाला. कंसाला असं वाटलं की 6 बालकांना गरागड शिळेवर आपटून मारली म्हणून 7वा गर्भ त्याला घाबरला की काय? पण 7वा गर्भ त्याला घाबरला नाही, तर भगवान विष्णूंच्या योगमायेने तो 7 महिन्याचा गर्भ देवकीच्या पोटातून काढून वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी, त्या रोहिणीच्या गर्भात स्थापन केला. म्हणून म्हणतात की रोहिणी उद्धरे शेष बलिभद्र यादव समग्र भारे तुम्ही. रोहिणी सकाळी उठून बघते तर तिच्या पोटात अचानक 7 महिन्याचा गर्भ वाढत होता. रोहिणी घाबरली, कारण कित्येक तरी वर्ष माझा पती वसुदेव हा मथुरेच्या बंदीशाळेत आहे. माझ्या पोटात वाढणारं हे पाप कोणाचं आहे? रोहिणी माता लगेच मथुरेच्या बंदीशाळेत जायला निघाली. बंदीशाळेत आपल्या पतीला भेटल्याच्या नंतर वसुदेवाने मोठ्या विश्वासाने रोहिणी मातेला समजावलं. कारण का वसुदेवाच्या गोष्ट एक लक्षात आली. काहीच दिवसांपूर्वी देवकीचा 7 महिन्याचा गर्भ आपोआप नाहीसा झाला आणि अचानक आपली पहिली पत्नी रोहिणी तिच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ वाढत आहे. नक्कीच ही दैवी योजना आहे, नक्कीच ही दैवी लीला आहे. म्हणून वसुदेवाने रोहिणी मातेवरती विश्वास दाखवला आणि तिला सांगितलं की लोक तुला नावं ठेवतील, म्हणून तू एक काम कर. तू पहिलं गोकुळात जा आणि गोकुळात माझा नंद नावाचा मित्र आहे, त्या नंदाच्या घरी जाऊन राहा. म्हणून पहिली रोहिणी माता गोकुळात गेली आणि गोकुळात गेल्याच्या नंतर त्या रोहिणी मातेला मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं संकर्षण. पण अंगाने बलवान होता म्हणून त्याचं नाव बलराम, जो भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ मानला जातो. पण आपल्याला आता ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, ज्या जन्माची वाट बघत होतो, ज्या अवताराची वाट बघत होतो, तो आता अवतार जवळ आलेला असतो. कारण का देवकीचा 8वा पुत्र जन्माला येणार असतो. थोडं बसून गप्पा मारतात, कारण आता मी पोचलोय, पण आपली कथा काय अजून संपली नाही. तर ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट बघत होतो, आपणच काय, राजा कंस वाट बघत होता, राक्षस वाट बघत होते, देव दानव किन्नर सगळेजण वाट बघत होते ज्या अवताराची, तो आता अवतार जवळ आलेला असतो. भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या देवकीच्या गर्भात प्रवेश केल्याच्या नंतर श्रावण महिना, वद्य पक्ष म्हणजेच कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी आणि बरोबर मध्यरात्री म्हणजेच आपल्या भाषेत बरोबर रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर देवकी आणि वसुदेवाच्या चेहऱ्यावरती हसून होतं. कसं असेल? कारण ज्या स्त्रीने, ज्या बापाने आपल्या 6 बालकांना गमावलेली आहे, त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती हसू कसं असेल? ही गोष्ट त्या देवाच्या लक्षात आली आणि देवाने 8 वर्षाची मूर्ती शंख, चक्र, पद्म, गदा घेऊन म्हणजे भगवान विष्णूंची 8 वर्षाची मूर्ती उभी राहिली आणि त्या दोघांना सांगू लागली, की मी कोण आहे? मी का जन्माला आलोय? मी कोणाचा अवतार आहे? कशासाठी आलोय? कोणासाठी आलोय? कोणाला मारणार आहे? कोणाला तारणार आहे? कोणाचा वध करणार आहे? कोणाचा उद्धार करणार आहे? सगळं काही सांगितलं. फक्त एक काम करा, आत्ताच्या आता मला इथून उचला आणि कुठे न्या? गोकुळात न्या. भगवंताचा हा आदेश पाळून वसुदेवाने कृष्णाला तेव्हाच उचलली, मथुरेतून गोकुळात नेली. तर ही जन्मकथा होती भगवान श्रीकृष्णाची. अजूनही यापुढे खूप इंटरेस्टिंग कथा आहे.
खूप छान कथा आहे, आध्यात्मिक कथा आहे. जर ती पुढे ऐकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा. रोहन, खूप खूप धन्यवाद. ही कथा सांगण्याची संधी तू मला दिलीस. ही कथा कशी वाटली ती सांगा. रोहन, तू सुद्धा सांग. आणि बाकीचे माझे सगळे सबस्क्रायबर आहेत, त्यांना सुद्धा विचारतो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ती सांगा. ही कथा तशीच पुन्हा कंटिन्यू पुढे चालू ठेवायची असेल तर कमेंट करा. आणि मी जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, भगवान श्रीकृष्णाची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. पण मी नेहमी कीर्तनात ही कथा मांडतो, तेव्हा तर पूर्ण कीर्तनामध्ये एक चांगला जोश असतो. अ, तेव्हा वक्तृत्व चांगलं होतं. आता मी तुमच्यासमोर हे व्लॉगमध्ये सांगता-सांगताना मी कुठल्या टोनमध्ये सांगितलंय मला माहिती नाही. तुम्हाला आवडेल की नाही आवडेल मला माहिती नाही. पण मी माझ्या परीने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. लवकरात लवकर आपला व्लॉग जास्तीत जास्त वाढू नये म्हणून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर मी जाता-जाता एक प्रश्न विचारतो. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण भगवान श्रीकृष्ण हे भाग्यवान होते की दुर्भाग्य होते? हे फक्त मला कमेंट करून सांगा. तुमचं उत्तर कमेंटमध्ये आलं, त्यानंतर मी त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये देईन. तोपर्यंत इथेच थांबूयात. पाऊससुद्धा आलाय आणि असंच प्रेम करा. थोडा काही उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. कारण एडिटिंगला वगैरे वेळ भेटत नाही. काही हरकत नाही. 1-2 दिवसांनी आपला ब्लॉग पडत राहील. आणि अशाच इंटरेस्टिंग कथा ऐकण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा विषय टाकत जा, सांगत जा, की तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती, कुठल्या विषयांवरती चर्चा करायची. आपण त्या विषयांवरती चर्चा करू. ही कृष्णकथा तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच रोज माझ्यासोबत चालता बोलता श्रावणमध्ये सामील व्हा. तर चला, रामकृष्ण हरी.